Hello everyone, good morning and welcome to all in this new academic year. तुमच्या सगळ्यांचं या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये हार्दिक स्वागत. Friends, let's start our first chapter 1.1 an astrologer's day. Students, today here in this chapter we are going to meet an astrologer. You can see them by sitting roadside in city or in the villages, wearing saffron colored clothes, as you can see in this picture also. Here also you can see a man who is an astrologer wearing the turban on his head, white colored sacred ash on the forehead, vermilion also, beard and saffron colored clothes, and also have some equipments also you can see here in this picture. So this is their get-up or this is their costume, and they are telling us our future, and they are telling us the solution of our problems, and also they charge some money for that. मित्रांनो, हा ज्योतिषी जो असतो, जसं तो कसा दिसतोय ते जर बघायचं असेल तर इथं समोर तुम्हाला फोटो दिसतोय, त्यामध्ये तुम्ही बघू शकताय. भगव्या रंगाचे कपडे घातलेले आहेत, डोक्यावर टर्बन आहे म्हणजे पगडी आहे भगव्या रंगाची, कपाळावर 3 आडव्या पट्ट्याचे पांढरे पट्टी दिसतात तुम्हाला, एक नाम ओढलेला आहे, दाढी आहे भरपूर वाढलेली, आणि त्याचबरोबर गळ्यामध्ये माळा आहेत. आणि हे या ज्योतिषांकडे काय वस्तू असतात, जसं तुम्हाला इथे दिसत असेल, त्यांच्याकडे कमंडलो आहे, त्यांच्याकडं काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की एखादा पिंजरा असतो, त्यात पोपट असतो, आणि अशा पद्धतीचं त्यांचं एक वर्णन आपल्याला करता येईल. आणि हे लोक आपल्याला आपलं भविष्य सांगत असतात, आपल्या जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सोल्युशन ते सांगत असतात, भविष्य सांगत असतात. पण ते खरं नसतं मित्रांनो, तुम्ही कधी त्यांच्याकडे जाऊ नका, कारण ते भविष्य कधी खरं नसतं मित्रांनो. कष्ट करा, कष्टाला पर्याय नाही. स्वतःच्या कष्टावर, मेहनतीवर विश्वास ठेवा, 100% तुम्हाला यश मिळेल. आणि असं म्हणलेलं आहे, तकदीर तो उनकी भी होती है जिनके हात नाही होते. तर मित्रांनो, आज आपण या आपल्या पहिल्या लेक्चरच्या श्री गणेशा आज आपण करूया. लेट्स स्टार्ट. इफ यू वॉन्ट टू करिअर इन ॲस्ट्रॉलॉजी, जर तुम्हाला या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तरी देखील तुम्ही करिअर करू शकता. सम कोर्सेस आर अवेलेबल, सम degree courses are available. Degree course is available for 3 years. Bachelor of Arts in Astrology. त्याचबरोबर Diploma in Astrology is available. Diploma in Astrology, which is for 6 months to 1 year. And for doing this diploma, you have to pass 10th or 12th standard in any stream with minimum 45% of marks. And you can do these courses in Chennai, Delhi and in Indore also. So first I am going to introduce you the writer of this text, the writer of this
lesson, that is R.K. Narayan. R.K. Narayan sir, 1906 to 2001. 1906, he was born in 1906 and died in 2001. His full name is Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy. Was one of the best known novelists among Indian English writers. R.K. Narayan जे होते हे इंडियन रायटर होते, त्यांच्या नावावरूनच आपल्याला समजते. आणि आपल्या भारतामध्ये असलेले जेवढे काही बेस्ट इंग्लिश रायटर्स आहेत त्यांच्यापैकी एक, वन ऑफ द बेस्ट, त्यांच्यापैकी एक उत्कृष्ट असे ते नॉव्हेलिस्ट होते. नॉव्हेलिस्ट मीन्स नॉव्हेल, रायटर ऑफ नॉव्हेल्स. नॉव्हेल मीन्स लॉंग स्टोरी, ज्याला मराठीमध्ये आपण कादंबरी म्हणतो, त्याचे ते लेखक होते, असे ते लेखक होते. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉव्हेल्स. जवळजवळ 14 नॉव्हेल्स त्यांनी लिहिलेले आहेत. 5 व्हॉल्युम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. व्हॉल्युम्स म्हणजे खंड, मोठी पुस्तकं. असे 5 खंड त्यांनी शॉर्ट स्टोरीचे लिहिले आहेत, ज्याला मराठीमध्ये शॉर्ट स्टोरीजला आपण लघुकथा असं म्हणतो. अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग्स. ट्रॅव्हलॉग्स म्हणजे, ट्रॅव्हलॉग मीन्स प्रवास वर्णन आपण त्याला मराठी म्हणतो. ट्रॅव्हलॉग हा जो शब्द आहे हा ब्लेंड वर्ड आहे. इट इज अ ब्लेंड वर्ड. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 words, दॅट इज ट्रॅव्हल प्लस मोनोलॉग. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास, तुम्हाला माहिती आहे. मोनोलॉग मीन्स व्हॉट? तर मोनोलॉग मीन्स सांगणे किंवा लिहिणे, इन स्पीच और इन रिटन फॉर्म. लिहिलेलं असेल किंवा सांगितलेलं असेल, त्याचं जे वर्णन असतं प्रवासाचं त्याला म्हणायचं ट्रॅव्हलॉग. तर असे भरपूर त्यांनी ट्रॅव्हलॉग लिहिले आहेत, प्रवास वर्णन त्यांनी लिहिले आहेत. भरपूर प्रवासाची त्यांना आवड होती. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. नॉन फिक्शन मीन्स लिटरेचर बेस्ड इन फॅक्ट, की जे सत्य घटनेवर आधारित अशा काही पुस्तकं देखील त्यांनी त्याच्यावर लिहिली आहेत. कलेक्शन आहे त्यांचं. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज 1975. मेमॉयर इज अ फ्रेंच वर्ड. हा एक फ्रेंच शब्द आहे, फ्रेंच भाषेतला शब्द आहे मेमरी या शब्दासाठी. मेमरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मेमरी म्हणजे आठवण. इथं अर्थ त्याचा आहे आठवण. और पास्ट एक्सपिरियन्सेस. मेमरी और पास्ट एक्सपिरियन्सेस. इट इज अ फ्रेंच वर्ड फॉर मेमरी और पास्ट एक्सपिरियन्सेस. तर त्यांना जो काही पास्ट एक्सपिरियन्स आलेला आहे त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, माय डेज 1975 मध्ये. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. एक इमॅजिनरी टाउन त्यांनी उभा केलेला आहे, मालगुडी नावाचं. टाउन म्हणजे शहर, मालगुडी नावाचं. मित्रांनो, तुम्हाला माहिती का नाही मला माहित नाही, परंतु मालगुडी डेज नावाची एक मालिका मला वाटतं नॅशनल चॅनलवर, दूरदर्शनवर ते चालत होती पूर्वी. खूप सुंदर अशी ती मालिका आहे. यूट्यूबला जर तुम्हाला बघता आले तर नक्की बघा. याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ देखील टाकलेला आहे, तोही तुम्ही बघा. खूप छान आहे. वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन ए टिपिकल इंडियन सेटिंग लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. वेअर रिअलिस्टिक मीन्स लाईफ लाईक, रिअल, की त्यांच्याकडे त्या कॅरेक्टर्स ते बघितल्यानंतर, ते कॅरेक्टर्स अनुभवल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते आपल्यापैकीच एक आहेत, आपल्यासारखेच आहेत, रिअलिस्टिक, रिअल आहेत. असे रिअलिस्टिक कॅरेक्टर्स कलाकार इन ए टिपिकल इंडियन सेटिंग. जे काही त्यांनी लिहिलेलं आहे त्या मालगुडी डेजमध्ये जे काही दाखवलेलं आहे, तुम्ही जर मालिकांमध्ये जर तुम्ही बघितलं
तर मुळातच हे लेखक भारतीय आहेत. ही इज इंडियन, रायटर इज ऑल्सो इंडियन. त्याच्यामुळे ते त्या मालगुडी डेज मध्ये जे काही वातावरण दाखवलेलं आहे, सेटिंग म्हणजे वातावरण, दॅट इज ऑल्सो इंडियन. जसं तुम्ही आम्ही आपण राहतो, तुमच्या माझ्या आजूबाजूला जे काही इंडियन वातावरण आहे, जे भारतीय वातावरण आहे, ते वातावरण आहे आणि ते टिपिकल आहे. टिपिकल म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. असं वैशिष्ट्यपूर्ण असलेलं भारतीय वातावरण त्यांनी त्या मालगुडीमध्ये दाखवलेलं आहे. त्या भारतीय वातावरणामध्ये या सगळ्या गोष्टी होतात, अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. आणि या ज्या सगळ्या हे जे त्या सेटिंगमध्ये, त्या वातावरणामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात की ज्या अनप्रेडिक्टेबल आहेत. अनप्रेडिक्टेबल मीन्स अनएक्सपेक्टेड, ज्या अनपेक्षित आहेत. आणि अशा या अनपेक्षित वातावरणामध्ये इंडियन वातावरणामध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडतात, इव्हेंट्स घडतात, घटना घडत असतात. इथं देखील एक अनपेक्षित गोष्ट घडलेली आहे या आपल्या लेसनमध्ये. पुढे आपण बघूया. His stories are grounded in compassionate humanism. Compassionate humanism. Grounded म्हणजे या त्यांच्या जेवढ्या काही स्टोरीज आहेत त्याचा जो बेस आहे ते कशावर आधारलेले आहेत, तर एक कंपॅशनेट ह्युमॅनिझम. कंपॅशनेट एक ह्युमॅनिझम, मानवांच्यातला जो दयाळूपणा आहे. ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद किंवा मानव किंवा कंपॅशनेट म्हणजे दयाळूपणा. त्यांच्यातला जो दयाळूपणा आहे मानवांच्यातला, तुमच्या आमच्यातला जो दयाळूपणा आहे तो त्यांनी त्यांच्या स्टोरीजमध्ये तो दाखवलेला आहे. त्याच्यावर अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. सेलिब्रेटेड त्यांनी पुरस्कार केलेला आहे असं आपण म्हणूया. कशाचा तर किंवा त्यांच्या स्टोरीजमध्ये आहे काय, ह्युमर म्हणजे विनोद. अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. वी इंडियन्स आर ऑर्डिनरी. सामान्य माणसं आहेत. यू, मी, ऑल आर ऑर्डिनरी, कॉमन पीपल्स आर देअर. आणि त्यांच्यातली जी एनर्जी आहे ती देखील त्यांनी त्याच्यात दाखवलेली आहे. त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला ते दिसून येतं. His stories are characterized by simple style and subtle humor. कॅरेक्टराइज त्यांच्या लिखाणाची अजून वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे एक सिंपल स्टाईल, खूप सिंपल लिखाण आहे त्यांचं. आणि सटल ह्युमर आहे. सटल मीन्स व्हेरी मायन्यूट, खूप सूक्ष्म असा ह्युमर त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतो, विनोद दिसतो. नेक्स्ट, नारायण वॉज इंट्रोड्यूस टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. Michigan State University Press is in USA, is in America. It is a publishing house. एक प्रकाशन करणारी संस्था आहे, एक प्रेस आहे. त्यांनी 1952 साली अमेरिकेमध्ये या आर.के. नारायण सरांची काही पुस्तकं त्यांनी इंट्रोड्यूस केली. कोणती म्हणजे सर्वांना 1952 साली सर्वांना कळालं तिथून पुढं की आर.के. नारायण स्वामींची अशी पुस्तकं आहेत, त्यांची ओळख अमेरिकेला झाली. आणि ती पुस्तकं छापण्याचं काम, प्रकाशन करण्याचं काम मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसने केलं. मग कोणती पुस्तकं त्यांची तिथं अमेरिकेमध्ये त्यांची 1952 साली या प्रेसने सर्वांना इंट्रोड्यूस केली. त्यामध्ये एक आहे स्वामी अँड फ्रेंड्स. नेक्स्ट आहे द बॅचलर ऑफ आर्ट्स 1937, द डार्क रूम 1938, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज 1947, मिस्टर संपत 1949, द फिनान्शियल एक्सपर्ट 1954, वेटिंग फॉर द महात्मा 1955, द गाईड 1958, अँड मेनी अदर बुक्स. मित्रांनो, मी हे सगळं वाचताना पुस्तक समोर घेऊन बसा म्हणजे तुम्हाला ते कळेल. मी पुस्तकातलंच वाचून दाखवतोय. हिज नॉव्हेल द गाईड वन हिम द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1961. त्यांनी एक नॉव्हेल लिहिलंय, कादंबरी लिहिली आहे, त्याचं नाव आहे द गाईड. वन हिम द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1961.
साहित्य अकॅडमी अवॉर्ड हा द मोस्ट कॉव्हेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. कॉव्हेटेड मीन्स पॉप्युलर, मोस्ट कॉव्हेटेड, सर्वात प्रसिद्ध असा लिटरेचर मधला, साहित्यातला एक पुरस्कार आपल्या भारतातला तो आहे साहित्य अकॅडमी पुरस्कार. आणि तो पुरस्कार 1961 साली त्यांना मिळाला द गाईड या पुस्तकासाठी. आता हा साहित्य अकॅडमी अवॉर्ड कसा असतो तर तो मगाशीच मी सांगितलं की साहित्याच्या क्षेत्रातला हा अवॉर्ड आहे आणि साहित्याच्या क्षेत्रात महत्वाचं योगदान देणाऱ्या 24 भाषेतल्या साहित्यिकांना हा अवॉर्ड दिला जातो. हा अवॉर्ड दिल्लीमध्ये दिला जातो. त्याचबरोबर या अवॉर्डचं जे स्वरूप आहे ते म्हणजे 1 लाख रुपये रोख दिले जातात आणि स्मृतिचिन्ह दिलं जातं. मित्रांनो, हा अवॉर्ड कसा असतो, जे स्मृतिचिन्ह दिलं जातं, जे पुरस्कार तुम्ही बघता, हा पुरस्कार कसा असतो ते तुम्हाला त्याचा एक इमेज, त्याचा एक फोटो मला तुम्हाला इथं दाखवा असं वाटतो. हे पहा, साहित्य अकॅडमी पुरस्कार तुम्हाला दिसत असेल. खाली लिहिलेलं आहे, वर साहित्य लिहिलंय, खाली लिहिलंय साहित्य अकॅडमी सन्मान चिन्ह. तर अशा प्रकारचा हा साहित्य अकॅडमी पुरस्कार असतो. तर असा पुरस्कार त्यांना द गाईड या पुस्तकासाठी मिळालेला आहे. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी, a unique Indianness and a simplicity which is utterly charming and authentic. त्यांचं जे लिखाण आहे is distinguished by humor. मी मगाशी सांगितलं की त्यांच्या लेखनामध्ये ह्युमर आहे, विनोद आहे, त्याचबरोबर अनऑफेंडिंग आयरनी आहे. आयरनी म्हणजे हा एक अलंकार आहे भाषेतला. आयरनी म्हणजे आपण त्याला विडंबना म्हणतो, चेष्टा म्हणतो. तर एक प्रकारची चेष्टा, एक विडंबना त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसते. ए युनिक इंडियननेस, युनिक अद्वितीय असा अद्वितीय म्हणजे कुठं तुम्हाला सापडणार नाही अशा प्रकारचा एक भारतीयपणा त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतो. अँड ए सिम्प्लिसिटी, आणि एक सिम्प्लिसिटीची, एक सिम्पल लिव्हिंग जे आहे, सिंपल लिव्हिंग ह्युमन बीइंग्स ऑफ इंडियन, आपल्या भारतीय लोकांचा जो अगदी साधेपणा जो आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. विच इज अटरली चार्मिंग. अटरली मीन्स कम्प्लिटली, पूर्णपणे. अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. ऑथेंटिक मीन्स रिअल, चार्मिंग मीन्स अट्रॅक्टिंग, आकर्षक आणि अगदी रिअल असा साधेपणा त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये दाखवलेला आहे, स्टोरीजमध्ये दाखवलेला आहे. नारायण टिपिकली पोर्ट्रेज दी पेक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स. टिपिकली, विशेष करून, पोर्ट्रेज मीन्स दाखवलेला आहे. काय दाखवले तर द पेक्युलॅरिटीज मीन्स क्वालिटीज, गुणवैशिष्ट्य ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स, मानवी संबंध जे आहेत, जे एकमेकांशी संबंध असतात मानवांचे, किंवा फॅमिलीमधले असतील किंवा समाजामधले असतील, जे संबंध असतात, ते मित्राचे असतील, नातेवाईक असतील. द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. त्याचबरोबर हे तर दाखवलेलं आहेच, त्याचबरोबर जी आयरनी आहे आपल्या इंडियन डेली लाईफवर त्यांनी आयरनीज, एक विडंबन त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये दिसतं आपल्याला. हिज स्टाईल इज ग्रेसफुल. लेखनाचं जी त्यांची स्टाईल आहे, शैली आपण त्याला म्हणतो, ती ग्रेसफुल आहे. ग्रेसफुल मीन्स अट्रॅक्टिव्ह, मार्क्ड बाय जिनायल ह्युमर. जिनायल मीन्स ह्युमर. जिनायल ह्युमर मीन्स, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सेटल एक शब्द मगाशी येऊन गेला. सूक्ष्म, लाईट, हलकासा असा
विनोद आपल्याला त्यांच्या लिखाणामध्ये दिसतो. एलिगन्स, चार्म, एलिगन्स मीन्स चार्म, जादू आहे त्यांच्या लिखाणामध्ये. अँड सिम्प्लिसिटी, अगदी साधेपणा त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, तुम्हाला बऱ्यापैकी R.K. नारायण सरांची आयडिया तुम्हाला आलेली आहे. लेखकांविषयी आपण माहिती बघितलेली आहे.